हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेतरी मस्त असणार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आज आमच्या घरी कोण आलेलं आहे आणि आम्ही कुठे जातो आहे. तर तुम्हाला व्हिडिओ बघून समजलं असेल की आमच्या घरी कोण आलेलं आहे. तर आमच्या घरी आलेलो होते माझे नणंदबाई आणि माझी भाची. तर माझे नणंदबाई आले म्हणजे आम्ही पाणीपुरी खायला जातो म्हणजे जातो, मग पाऊस असो की ऊन असो. पाणीपुरी म्हणजे आमची खूप फेवरेट आहे. तर आम्ही आता इथे आमच्या घराजवळच आहे, काही जास्त लांब नाही, तिथे आम्ही पाणीपुरी खायला आलेलो आहेत. मी आणि माझी नणंदबाई गाडीवरच आले आम्ही. तर इथे माझी भाची आणि माझी दिदी पण बसलेली. आता ते पाणीपुरी खातील, मग नंतर आम्ही त्यांना सुकीच घेतली. आम्ही थोडी तेज पाणीपुरीच खातो दोघं नणंद भाऊजाया. ते आले म्हणजे आम्ही पाणीपुरी खायला जायचं आमचं फायनल असतं. तर असं मग आज ते आलेल्या होत्या आणि आई पण बाजारात गेलेल्या होत्या. बाजारातून भाजीपाला आणायचा होता आठवड्याभराचा. तोपर्यंत म्हटलं चला आपण पाणीपुरी वगैरे खाऊन येऊ बाहेर जाऊन. तर मग आता पटक्यात पाणीपुरी वगैरे खाऊन घेतो, मग घरी जातो. मग घरी गेल्यावर परत मग बाकी स्वयंपाक पण करायचा आहे. तर आई इथे भाजीपाला घेऊन आलेले आहेत. तर भाजीपाल्यामध्ये आईने सगळाच भाजीपाला आणला. तर इथे आई भाजीपाला काढत होत्या आणि मग इथे आम्हाला पीठ भरून मिरच्या तळायच्या होत्या आज. तर मग त्या केल्या आईंनी. आईंच्या त्याच्या खूप छान लागतात. आई म्हटलं तर मग तुम्हीच करा म्हटलं त्या मिरच्या. तर आई इथे त्या मिरच्या करायला सुरुवात केलेली आहे. मग नंतर खिचडी पण टाकायची होती आणि माझ्या भाचीची आणि माझ्या मुलीची साधीच खिचडी टाकायची होती फिक्की फोडणीची, आणि आमची मग फोडणीची खिचडी टाकायची होती. तर इथे आता फटक्यात आई पीठ भरून मिरच्या करून घेत आहे आणि एकीकडे मी खिचडी करून घेईल. मग तर तुम्ही बघू शकता किती छान अशा लागतात पण आणि खूप छान दिसतात पण खूप छान लागतात त्या मिरच्या. मला तर खूप आवडतात, माझ्या तर फेवरेटच आहेत. तर आता इथे आई पटक्यात करून घेतील, मग नंतर मी एका बाजूला खिचडी टाकून घेईल. मग नंतर आम्ही सगळे जेवायला बसून जाऊ. मग नंतर जेवण वगैरे झाल्यावर मग गॅस वटा वगैरे आवरायचा राहतो, ते मी आवरेल. मग वेदूची पण खिचडी झालेली होती, मग तिला तिच्या आत्तूच्या हातानेच खायची होती खिचडी. तर मग आता वेदू तिच्या आत्तूच्या हाताने खिचडी खाते, तुम्ही बघू शकता. तर दिदी तिला खाऊ घालत होत्या, तोपर्यंत मी तिकडे खिचडी टाकून घेतली. चला म्हटलं खिचडी वगैरे टाकून घेऊ. मग टी व्ही बघता बघता तिने जेवण करून घेतलं वेदूने. मग नंतर भाजीबाईला खाऊ घातलं. म्हटलं चला मग जोपर्यंत वेदू जेवण करते तोपर्यंत मी एकीकडे खिचडी लावून देते. मग कसं खिचडी वगैरे झाली की मग आपल्याला पण जेवायला बरं होतं पटक्यात. तर मग इथे आता आईंचं चालू होतं काही काम. तर मी आता एका बाजूला खिचडी वगैरे टाकून घेते आणि मग तिकडे मला मिरच्या पण बघायच्या होत्या. आई थोडं बाहेर गेलेल्या होत्या, तर एका बाजूला खिचडी टाकली आणि मिरच्या पण बघितल्या. मग नंतर आम्ही सगळे जेवायला बसलो. मग जेवण झाल्यानंतर गॅस वटा वगैरे आवरून घेतला. मग थोडा वेळ आम्ही गप्पा मारत बसलो, कारण नणंदबाई आल्या म्हणजे मग कसं छान वाटतं. तर मैत्रिणींनो, असा होता आजचा व्हिडिओ. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर इथे मिरच्या पण झालेल्या आहेत आणि खिचडी पण आमची रेडी आहे. तर आता आम्ही जेवायला बसलेलो आहेत. आम्ही सगळे एकत्र जेवायला बसतो मैत्रिणींनो, आणि एकत्र जेवायला बसायचं खूप चांगलं असतं. तर आता जेवण वगैरे झालेलं आहे माझं. फटक्यात जेवण करून घेतलं. मग मला गॅस वटा पण आवरायचा आहे. मी रोज रात्री झोपताना गॅस वटा आवरते म्हणजे आवडते, त्याच्याने आपल्या घरात लक्ष्मी टिकून राहते, दारिद्र्यता येत नाही. तर आता इथे पटक्यात सगळा गॅस वटा स्वच्छ करून घेते. दूध पण आलेलं होतं, दोघं वेदूचं दूध पण आणि आमचं सगळ्यांचं दूध, तिच्यासाठी गाईचं दूध घेतो. तर दोघं दूध गरम करून ठेवलेले होते. स्वच्छ असा गॅस वटा आवरून घेतला. तर मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर मग आता भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. बाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ.